यावं का मीटिंगला? मोहितराव या, बसा बसा. तुमचा नेता, तुमचा आवाज, ज्याच्याकडे विजन आहे, मिशन आहे, निर्णय घेण्याची धमक आहे, अशा माणसाला तुम्ही मीटिंगला नाही बोलवत राव, कमालच झाली. हा? मोठ्या बाई हा नमस्कार. नमस्कार. नाही, शाळेविषयीची मीटिंग आहे म्हणून हातातलं काम सोडून आलो बरं का, एकदम अर्जंट. कशाला आला? कोणी बोलवलं होतं का तुम्हाला? प्रत्येक वेळेला थोडा घालताय. जे काम तुम्हाला जमलं नाही ना ते माझ्या अध्यक्षाच्या बायकोनं करून दाखवलंय. है ना? सांगते ना. अरे बाप रे बाप, काय केलंय इंद्रायणी मॅडमनं? जमीन मिळवली इंदूने गावातल्या शाळेसाठी. बाबो, प्राऊड हजबंडचं प्राऊड स्टेटमेंट. एखादा उखाणा होऊन जाऊ द्या. मोहितराव, अहो आपल्या बायकोनी केलेल्या चांगल्या कामांचं चार चौघांसमोर नवऱ्यानं जर कौतुक केलं तर या टोमना मारण्यासारखं काय आहे हो? टॉम ना, अहो काय बोलायला व्यंकट महाराज तुम्ही? टोम द्या ना आम्ही. अहो या उलट असे नवरे समाजात पाहिजेतच, जे बायकोचं कौतुक करतात, डोक्यावर घेऊन नाचतात. यामुळं काय होईल? अबला नारी सबला होती. काय हो मोठ्या बाई? बस बस झालं. आता एक शब्द सुद्धा तोंडात काढू नका बर का. आणि जर समजा तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या सुनेच्या कौतुकाचं बोला, बाकी बोलायचंच नाही. इंद्रायणी सांग त्यांना का तुझ्या शाळेला जागा कुठं मिळाली म्हणून दाखवून दे त्यांना. अहो मोठ्या बाई, कुणाला सांगण्यासाठी नाही केलं मी हे सगळं. माझं कर्तव्यच होतं आणि आपल्या गावासाठी काहीतरी करायची संधी मला मिळाली हे माझं भाग्यच आहे ना. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद होते, विठुरायाची कृपा होती म्हणून मी हे सगळं करू शकले. मला टाळ्या नकोय, तुमची साथ हवी आहे, शाळेसाठी श्रमदान हवंय. हा हे झालं, आता पुढचं सांग. जागा कुठं मिळाली ते सांग. सांगते ना मोठ्या बाई, सांगते. आता माऊली, आता जी जागा आपल्याला विठुरायाच्या कृपेने मिळाली आहे ती जागा पावनच असायला पाहिजे ना. बस 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 झालं. काय गुळगुळू गुळगुळू करत सांगते? सांग की पटकन. जाऊ दे, तुला नाही जमणार, मीच सांगते. हा तर व्यंकट भाऊजी तुम्हाला पण सांगते बर का. आमच्या सुनेच्या इंद्रायणीच्या अथक प्रयत्नातनं शाळेसाठी जागा मिळाली आहे. आणि आमच्या सूत्रांकडनं आम्हाला असं कळलंय का ती जागा आपल्या बस स्टँडच्या मागची आहे, अत्यंत मोक्याची. वा 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 वा, इंद्रायणी बाई नाही कमालच झाली. नाही पण एकदा
तुमच्या तोंडून कळू द्या की नेमकी कुठली जागा मिळाली शाळेसाठी. नाही कसं आहे, तुमच्या तोंडून ऐकलं तर आम्हाला पण टाळ्या वाजवायला मजा येईल. हो सांगा सांगा, तुमच्या तोंडून सांगा. मोहितराव, आता ऐकलं नाही का तुम्ही? मी सांगितलं ना का बस स्टँडच्या माग जागा मिळाली आहे म्हणून शाळेसाठी. कसं आहे मोठ्या बाई, आमचे सूत्र काहीतरी वेगळं सांग. काय माहिती पडले तुम्हाला? शाळेसाठी जी जमीन मिळाली ना ती बस स्टँडच्या मागची नाहीच आहे. नाही मिळाली, मग कुठे मिळाली असं? ए, ह्यांना सांगून द्या ना. अहो, मी सांगते ना, आमच्या सूत्रांकडनं कळलंय तिथं जागा मिळाली आहे म्हणून. अहो आम्ही कशाला खोटं बोलू? हा, जनतेचे सेवक आहे आम्ही. नाही नाही, तिथं मिळालेली नाही जमीन, मी सांगतो ना. इंद्रायणी त्यांना सांग, मला माहितीये ना. तुम्हाला काय माहिती? हा, कुठे जागा मिळाली सांगा की, कुठे जागा मिळाली? ठीक आहे, मग काय भोताच्या माळावरती जागा मिळाली की काय? काही पण बोलायचं. अगदी बरोबर मोठ्या बाई, अगदी बरोबर. शाळेसाठी जी जमीन मिळाली ना ती जमीन भूताच्या माळावरची. काय हो इंद्रायणी बाई, बरोबर ना? नाही नाही, सांगा ना, खरं काय ते सांगा. काय बोलताय तुम्ही? भूताच्या माळावरती जागा मिळाली? काय बोलायचं? आता आपल्यासारखी माणसं त्या भूताच्या माळाकडे बघत सुद्धा नाही. इंद्रायणी, सरकार अशी जागा देईल का भूताच्या माळावरती शाळेसाठी? काही. आणि आता तिथं बांधकाम करायचं झालं तर कामगार तरी जातील का? कोण बांधणार ती बिल्डिंग? आता आपली पोरं तिथे पाठवाल का तुम्ही? सांगा, पाठवाल का? नाही, असं कसं भूताच्या माळावरती पाठवणार? हा, काय पण बोलतात ते. हा, भूताच्या माळावरती पाठवणार आहे का तुम्ही? हा, काय पाठवणार का? अशा ठिकाणी कशी असेल शाळा? काय पण बोलताय तुम्ही. इंद्रायणी, तूच सांग त्यांना का तू तरी अशी जागा घेणार आहेस का? सांग त्यांना जागा कुठं मिळाली ते सांग. अगं बस स्टँडच्या मागे जागा मिळाली ते सांग की त्यांना. हो हो, भूताचा माळच मिळाला. भूताचा माळ? अहो कसं जाणार तिथं शाळेला? हा, भूताच्या माळे म्हणजे काय वेगळं आहे का? कसं जाणार? हा, भूताच्या माळावर नाही, मला नाही वाटत रामभाऊ. इंदू, खरंच भूताच्या माळावर आपल्याला जागा मिळाली का? नाही म्हणजे तिथे शाळा बांधायची का आपण? नाही नाही, हे जर असं असन तर माझी पोरं मी काय शाळेत घालणार नाही. भले ती नाही शिकली तरी चालेल. नाही तर काय, माणूस तिकडं दिवसा ढवळ्या जायला घाबरतं आणि तिकडं काय शाळेत पोरं पाठवायचे का आपण? नाही नाही, हे जमायचं नाही. इंदू, हे पटण्यासारखं नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे रामभाऊ. नाही नाही नाही, पाठवायचं. ऐका ना दादा, मी त्यापेक्षा 7-7 किलोमीटरची तंगडी तोड परवडली. हा, मग अशानं लेकरांना काही भूतबाधा झाली तर काय करायचं? मग अहो मी तर ऐकलंय, अमावास्याला तिकडं व्यताळ येतो, व्यताळ. मागच्याच एक गावकरी गेला होता, त्याला बाधा झाली होती. आम्ही तर पाठवणारच नाही पोरांना. काय हे इंद्रायणी बाई, नाही आपल्यात लागलेलं चॅलेंज जिंकावं म्हणून भूताच्या माळावर शाळा उभारायला निघाला तुम्ही. किती पैसे खाल्ले? सांगा ना, किती पैसे खाल्ले? मोहितराव, वाटेल ते काय बोलताय? हा, काय अर्थ आहे का याला? आणि तुम्ही सगळे अरे काय बोलताय? हा, अरे त्या जागेचं किंवा त्या जमिनीचं नाव फक्त भूताचा माळ असं आहे. म्हणजे काय तिथं काय खरोखर भूत राहत नाहीत काही? एक मिनिट. हे बघा, मला तुम्हा सगळ्यांना हे आधीच सांगायचं होतं.
मला माहित होतं हे ऐकल्यावर तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया अशीच येणार आहे, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार होते, पण आता हे सगळं तुमच्या समोर ह्या पद्धतीत आलंच आहे, तर माझे 2 शब्द ऐकून घ्या प्लीज. हे बघा, आपण कसल्याही अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. आपल्यासाठी आपल्या गावातल्या मुलांचं शिक्षण जास्त महत्वाचं असलं पाहिजे, नाही हो ना? हो, तुकोबराया म्हणतात. हो, तुमचं तुकोबर आहे का म्हणतात ते राहू दे. हा, मी बोललो ना एकदा, भूताच्या माळावर एकही पोरगा शाळेत येणार नाही. नाही येणार म्हणजे नाही येणार, संपला विषय मंडळी. बाबा माफ करा. बरोबर. अहो दादा ऐका ना. नाही जमणार, कसं जमणार? अहो ऐका ना. थांबा. अरे मीटिंग सुरू आहे, नाही काय चाललंय तुमचं हे? अरे कसली मीटिंग हा, या गोष्टीवर कोण चर्चा करतं का? बाबांना उठा, आपल्याला नाही जमायचं. ऐका ना दादा. अहो 2 मिनिटं समजून तर घ्या. ही जागा चांगली आहे, ही अंधश्रद्धा आहे दादा. शाळा महत्वाची आहे. दादा ही अंधश्रद्धा आहे दादा. तुम्ही आमची गोष्ट समजून तिथे आपल्याला इकडे करायचंय. इंद्रायणी मॅडम, तुमचं टोपलीवर कौतुक आहे. हा, नाही आम्हाला आव्हान दिलं त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर शाळेसाठी जमीन मिळवली तुम्ही. काही मदत लागली तर सांगा आम्हाला, आम्ही अशीच मदत करत राहू तुम्हाला वारंवार. आता बघतोच आम्ही कशी शाळा उभी करताय तुम्ही. सासूबाईंनी घेतली पाठराखीन बाईंची शाळा. पाठराखीन बाईंच्या गळ्यात हारांच्या माळा. पाठराखीन बाईंना मिळाला भूताचा माळा. विद्यार्थी आले आणि म्हणाले पळा पळा पळा, भूत आलं पळा. पाठराखीन बाई, आता तुम्ही फक्त अश्रू गाळा, त्यांची काही होत नाही शाळा. चांगलंय चांगलंय. अहो नुसते बसून काय राहते, जर नाचा बी जगायचं नाचा की. मोठ्या बाईंनी अशी बॅटरी मारली की हिंदीची बोलतीच बंद. अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं ना. आता तिचं कौतुक करणारेच तिच्या नावाने खडे फोडतायत. मोठ्या बाई, तुमचा जय असो. लईच भारी आहात बघा तुम्ही. हो, डिल्ल कपड्यातली मांजर. हा? तुम्हाला हे आत्ता कळलं? हो, आम्ही जेव्हा पहिल्यांदा सासूबाईंना भेटलो ना, तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं सासूबाईंच्या घरातलं गरजावई व्हायचं म्हणून. आम्ही आमची एवढी तामणगावची इस्टेट सोडून इथं आलो कोणामुळं? सासूबाईंमुळं, त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळं. तुम्हाला काय वाटलं? उगीच मोठ्या बाई म्हणतात त्यांना, त्या मोठ्या, त्यांचं डोकं मोठं, त्यांचं विजन मोठं. उगीच आपल्या पाठराखीन बाईंचे मनसुबे उधळून न टाकले सासूबाईंनी. काय सासूबाई, अहो कमाल, तुम्ही काय कमाल केली ना आज, एकच नंबर. हा, बस बस, किती कौतिक करणार. हे असं फुकटचं कोल्ड ड्रिंक पिऊन किती करू शकणार तुम्ही कौतिक. कोल्ड्रिंक संपेपर्यंत. निर्लज्ज. तसं नाही सासूबाई, अहो तोंड दुखस तर करू की, त्याला काय. सासूबाई, पाठराखीनबाईंनी बरंचदा तुम्हाला शह दिला, पण तुम्ही एकदाच दिला. पण पाठराखीनबाई आता ते कधीच विसरणार नाही. कमाल कमाल केली तुम्ही.
आतापर्यंतच्या तिच्या प्रत्येक लुटूपुटूच्या लढाईचं एकच उत्तर, एकदाच हिशोब क्लिअर. लय हौस होती ना तुला स्वतःच कौतिक करून घ्यायची. तिथंच नांगी टेचली तिची. आता कार म्हणव शाळा, पाहू ना पोरं कशी येतात ती माणसं भूताच्या मयाकडे बघत सुद्धा नाही. ती थोडीच पोरांना पाठवणार आहे. एक वेळ लोक देवाला विसरतील पण भूताला नाही. का? कारण देव कृपा फुरसतीनं करतो, पण भूत लगेच माग लागत. म्हणजे किती पण चालायचा प्रयत्न कर, मी तुला आडवलं. किती पण उभं राहायचा प्रयत्न कर, मी तुला पाडणार. मी तुला फक्त नमवणार नाही, तर तू कायमची नेस्त नाबूद कर. काय पाहताय? आज आनंदाचा दिवस आहे. नाचा नाचा. हो काय सांगताय हे तुम्ही? लोक निघून गेली? अहो लोकांनी जर असा अविश्वास दाखवला हिंदूवर तर कसं होणार हो? ती बिचारी पोर तिकडे दिवस रात्र मेहनत करते. ते काय नाही, आपल्या गावात शाळा सुरू व्हायलाच हवी. काही झालं तरी इंदूला यश मिळायलाच हवं. तुझं बरोबर आहे शकू. अगं पण आता हे इंदूचं दुर्दैव आहे म्हणायचं का विठुराया तिची परीक्षा घेतोय म्हणायचं, तेच मला कळत नाही. आता शाळेसाठी चांगली जमीन मिळाली, पण कुठं मिळाली तर नेमकी त्या भूताच्या माळावर. असं भूतबीत काही नसतो. तुम्हाला आठवतंय ना मागे ते काय साडीवालं दाढीवालं भूत आलं होतं तेव्हा पाहिलंय ना लोकांनी? अहो पाहिलंय ना, पण माणसांच्या धारणा अशा सहजासहजी बदलत नाही. लोकांनी ते पाहिलं आणि विसरून गेले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक काय आहे हे कळण्यासाठी डोळसपणा गरजेचा असतो, आणि तो या लोकांमध्ये नाहीये. पण मग आता कसं होणार हो? मी इंदूची साथ देणार शकतो. काही करावं लागलं तरी चालेल. ही शाळा उभी करण्यासाठी मला कीर्तन सेवेला उभं राहावं लागलं तर ते सुद्धा मी करीन, पण आपल्या विठूच्या वाडीमध्ये शाळा उभी राहिलीच पाहिजे. अंधश्रद्धा दूर करणं हे सुद्धा शिक्षणाचं एक महत्वाचं काम आहे, आणि ते आपल्या गावात झालंच पाहिजे. शाळा उभी राहिलीच पाहिजे, आणि ती सुद्धा त्या भूताच्या माळावरच उभी राहिली पाहिजे. इंद्रायणी जी, काय हो हे काय झालं? असं कसं काय पडलं सगळं? काय काय पडलंय बघू बघू बघू. अरे बापरे, कमाल आहे हा तुमची इंद्रायणीजी. अहो दिग्रसकरांच्या गादीवर बसलात ना तुम्ही, आणि तुम्हाला सगळी सामानाची पिशवी सांभाळताय तुम्ही. काय पण रिअल गेम हा इंद्रायणीजी, रिअल रिअल गेम. आणि माझ्याशी प्रेमाचं नाटक करून मला कटवलं. मग त्या अधोक्षकशी लग्न केलं आणि आदर्श गृहिणी म्हणून पोळ्या लाटता लाटता दिग्रसकरांची गादी सुद्धा लाटली. क्या बात है, क्या बात है इंद्रायणीजी, वा. गेमाड नंबर 1. तुझ्या मते प्रेम करायचं असणार रे माझ्यावर? लाज नाही वाटत माझ्या बाबतीत असं बोलायला? तुला करताना लाज नाही वाटली, मला बोलताना कशाला लाज वाटायला पाहिजे? आणि काय ग, आता तुझं शाळेचं स्वप्न तू दिसतंय असं वाऱ्यावर छान मस्त उडून जाताना दिसतंय. ते बघ तिकडे गेलं.
अहो इंद्रायणीजी, या गावातल्या लोकांकरता एवढ्या मर मर मेलात तुम्ही, आणि या लोकांनी चर्चेमध्ये तुमची बाजू घेतली नाही असं कळलं मला. माझ्याशी जर लग्न केलं असतं तर असं झालं नसतं. हो, आत्ता खरं तर आपण दोघं मुंबईमध्ये आपला माझ्या गावात माझ्या नवऱ्या बरोबर मोडेन पण वाकणार नाही. वा, तुला आवडत नाही ना रे गाव? इथली लोक तुला अडाणी वाटतात ना? मग जा ना, कुणी हात धरलाय तुझा? माणसाने आपला भूतकाळ कधीच विसरू नये इंद्रायणीजी, आणि समोरच्याला विसरून देऊ सुद्धा नाही. धोका दिलाय तू इंद्रायणी मला. त्याची शिक्षा तुला होईपर्यंत मी इकडेच राहील. तुझ्या निर्णयाचा तुला पश्चात्ताप होईपर्यंत इकडे राहील, आणि मगच मी इकडून जाईल तुला सोबत घेऊन. बरं झालं तू व्यंकू महाराजांचं नाव लावत नाहीस. ती लायकीच नाहीये गोपाळ.